त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमन एकटा पकडलाय आणि जेलमध्ये घातलाय. 300 कोटीची फसवणूक आहे. बाकीचे संचालक सगळीकडे फिरतायत, त्यांचे व्यवसाय चालू आहेत, सगळं चालू आहे. या ज्ञानराधा मल्टी स्टेटमुळं अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये 26 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. 26. त्या 26 पैकी बीड मधली एक आत्महत्या आहे. त्या तरुण मुलानं 29 वर्ष वयाच्या मुलानं बिंदुसरा प्रकल्पामध्ये जाऊन बुडी घेऊन स्वतःचा जीव दिला. जालन्यामध्ये जीव दिले गेलेत. हिंगोलीमध्ये असाच प्रकार आहे. नांदेडमध्ये असाच प्रकार आहे. 8च्या 8 जिल्हे फसले गेलेले आहे. त्याच्यात मराठवाड्यातला एकही जिल्हा राहिलेला नाही. फक्त पंढरपूरला एक शाखा आहे आणि एक पुण्याला शाखा आहे. बाकी सगळ्या शाखा आहे आमच्या मराठवाड्याला. आणि हा सुरेश कुठे हे यांचं वागणं तेलाचा धंदा होता. तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धंद्यात गेला. दुधाच्या धंद्यातून आणखी कोणत्या धंद्यात गेला. सुरेश कुटेच्या बायकोला पुढं 3 गाड्या आणि पाठीमागे 3 गाड्या म्हणजे प्रोटेक्शन साठी होत्या. इतके शान मध्ये हे लोक वागले. मर्सिडीज गाड्या, लिजंडर, फजंडर, जे काय कोणत्या नवीन कंपन्या ज्या मला वाटतं या सभागृहात सुद्धा काही लोकांनी त्या वापरल्या नसल्यानं अशा गाड्या वापरायच्या. आणि ह्या लोकांनी फसवणूक इतकी भयानक केलेली आहे. मी पंकजींना विनंती करतो, पंकज हा प्रश्न फार गंभीर आहे.